आपल्या जीवनात अनेक गोष्टी आपल्याला सतत घाबरवतात, चिडवतात, आपले मन व्यस्त ठेवतात. कधीकधी आपल्याला असे वाटते की आपल्या मनाला शांत ठेवणे खूप कठीण आहे, पण ते शक्य आहे. आज आपण आपल्या मनाला कसं शांत ठेवू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमचं मन घाबरलेलं असतं तेव्हा श्वास घेणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. स्टेप नंबर 1, दिवसेंदिवस ताण आणि तणावामुळे मनाचे स्थिर असणे कठीण होऊ शकते. म्हणूनच श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण शांत होऊ शकतो. शांतपणे श्वास घ्या. सुमारे 5 सेकंद श्वास आत घ्या आणि 5 सेकंद तो बाहेर सोडा. असे काही वेळा करा आणि तुमच्या शरीरात आणि मनात होणारी बदल जाणून घ्या. दुसरे पाऊल, तुमच्या विचारांना कागदावर उतरवा. कधीकधी आपले विचार इतके गोंधळलेले असतात की त्यांना समजून घेणं कठीण होऊ शकतं, परंतु विचार लिहिल्याने त्यांना स्पष्टता मिळवता येते. स्टेप नंबर 2, जेव्हा आपले विचार आणि भावना आपल्याला गोंधळलेले असतात तेव्हा त्यांना कागदावर उतरण्याचा प्रयत्न करा. माझं काय आहे, काय चाललं आहे किंवा आज मला कसं वाटतं, असे सोपे प्रश्न विचारून तुमचे विचार लिहा. तिसरे पाऊल महत्त्वाचं, माइंडफुलनेस किंवा साक्षीभाव अभ्यास करा. म्हणजे तुम्ही जे काही करत असाल त्या क्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. हे काही साध्या गोष्टीसाठी असू शकते, जसं की खाणे, चालणे किंवा फक्त श्वास घेणं होय. माइंडफुलनेस म्हणजे त्याचं क्षणात जाऊन फक्त तेच अनुभवणे. प्रत्येक कृती, प्रत्येक श्वास, प्रत्येक विचारावर पूर्णपणे लक्ष देणे. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला इथे आणि आत्ता राहण्याची क्षमता मिळेल. चौथे पाऊल, ध्यान करा. ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे फक्त शांत बसून श्वासावर लक्ष देणं आणि विचारांपासून दूर राहणं होय. स्टेप नंबर 4, प्रत्येक दिवसाच्या काही मिनिटांचा वेळ काढून ध्यान करा. सुरुवातीला 5-10 मिनिटे चांगली असतात. यामुळे तुमचं मन शुद्ध होईल आणि तुमच्या जीवनात स्थिरता येईल. 5वं पाऊल, आत्मप्रेम आणि सकारात्मक विचारांना अभ्यास करा. जितके तुम्ही आपल्या स्वतःच्या असण्याला आणि विचारांना सकारात्मक दृष्टिकोनातून बघाल तितकी तुमचं मन शांत होईल. स्टेप नंबर 5, दररोज स्वतःला काही सकारात्मक गोष्टी सांगा. मी सक्षम आहे, मी शांत असू शकतो, मी सशक्त आहे. या प्रकारचे विचार तुमच्या मनाला शांत ठेवण्यास मदत करतील. मनाला शांत ठेवण्याची कला शिकणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. ते कठीण नाही. फक्त आपल्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करा आणि तुमच्या मनाचे नियंत्रण मिळवा. या साधनांचा उपयोग करून तुम्ही तुमचं जीवन आणि शांत सुसंगत बनवू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजून काय वाट पाहत आहात? चला आजपासून मनाला शांत ठेवायला शिका. तुमचं मन शांत ठेवताना तुम्ही अधिक आनंदी, स्थिर आणि सशक्त बनाल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.